ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळायचं। डॉक्टर नीलम गोऱ्हे यांचा सनसनाटी आरोप। दिल्लीच्या मराठी साहित्य संमेलनातल्या प्रकट मुलाखतीत नीलम गोऱ्हेंचा गौप्यस्फोट। 4 वेळा आमदार झालेल्या नीलम गोऱ्हेंनी 8 मर्सिडीज दिल्यात का? राऊतांचा प्रतिसवाल। तर नीलम गोऱ्हेंनी राजकारणात चांग भलं करून घेतलं, मर्सिडीज आरोपांवर ठाकरेंची प्रतिक्रिया। नीलम गोऱ्हेंविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक। पुण्यापाठोपाठ मुंबईतही नीलम गोऱ्हेंविरोधात महिला ब्रिगेडचं आंदोलन। साडी दिल्याशिवाय गोऱ्हे भेट द्यायच्या नाहीत, कार्यकर्त्यांचा प्रत्यारोप। नीलम गोऱ्हेंच्या मर्सिडीजच्या आरोपांवर ठाकरे गटाचा आक्षेप। संजय राऊतांची संमेलनाच्या संयोजकांकडे नाराजी। तर राजकारणासाठी साहित्य संमेलनाच्या मंचाचा वापर नको, संजय नहार यांची मागणी। मशालीने हलक्यात घ्यायचं नाही की आणखी कोणी? हलक्यात घेण्याच्या शिंदेंच्या विधानावर अजित पवारांचा खुचक सवाल। तर 2.5 वर्षांपूर्वीचं ते विधान, शिंदेंचं मिश्किल उत्तर। अधिवेशनाच्या कामकाज समिती बैठकीत विरोधकांकडून कृषी मंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी। निकालपत्राची प्रत विधिमंडळाला मिळाली नसल्याचा सरकारकडून बचाव। शिंदेंकडून रवींद्र धंगेकरांना पक्षप्रवेशाची ऑफर। उदय सामंतांची माहिती। तर 2 दिवसात कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार, धंगेकरांचं स्पष्टीकरण। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये न्याय मिळत नाही तोपर्यंत स्वागत सत्कार स्वीकारणार नाही, भाजप आमदार सुरेश धस यांची भूमिका। तर धाराशिवच्या वाशी पोलिसांनी आरोपींना पळून जायला मदत केल्याचा नवा आरोप। मराठी चालकाला मारहाण झाल्यानंतर महाराष्ट्रातून कर्नाटकला जाणाऱ्या एसटी सेवा रद्द। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे आदेश। कर्नाटक परिवहनच्या बस सेवेला महाराष्ट्रात मात्र मोकळीक। पश्चिम महाराष्ट्र कोकण जोडणाऱ्या करूळ घाटामध्ये उद्यापासून एकेरी वाहतूक। 10 मार्च नंतर दुहेरी वाहतुकीचा निर्णय। जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची माहिती। पालघरच्या वाढवण बंदराजवळ कृत्रिम बेट उभारून विमानतळ बांधण्याचा प्रस्ताव। समुद्रात बांधलं जाणारं देशातलं पहिलंच आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ। मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या 21 दशलक्ष डॉलर्सच्या निवडणूक निधीचं खंडन करावं। फौजदारी खटला दाखल करण्याचा इशारा देत सुब्रमण्यम स्वामींची मागणी। पाकिस्तान विरुद्धच्या महामुकाबल्यात विराट कोहलीचा विक्रम। विराटच्या वनडेत 14,000 धावा पूर्ण। 14,000 धावा करणारा सचिन नंतरचा दुसरा भारतीय, तर जगातला तिसरा फलंदाज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।